नाशिकमध्ये सुरू असलेल्या सकल हिंदू समाजाच्या या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महंत सुधीरदास या ठिकाणी आलेले आहेत। महंतजी, तुम्ही आंदोलन स्थळावरती दाखल होताय, काय तुमची या सगळ्याच्या निमित्ताने मागणी? नाही, आम्ही जे अनाधिकृत बांधकाम त्या ठिकाणी झालंय, काही परिधर्मीय लँड जिहादच्या माध्यमातून जे अतिक्रमण करत आहेत ते काढून घ्यावं अशी आम्ही प्रशासनाला विनंती केली आणि प्रशासन त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आले संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना की तुम्ही वाट पहा, आम्ही ती जागा मोकळी करू। परंतु आता जी माहिती मिळते त्यानुसार केवळ ती जी दर्गा आहे त्याच्या आजूबाजूचं अतिक्रमण काढलं जातं, मात्र दर्ग्याला हात लावला जात नाही असं मुस्लिम धर्मगुरू देखील त्या ठिकाणी जाऊन आले। त्यांनी देखील मुस्लिम समुदायाला आवाहन केले की दर्गेला हात लागत नाही, त्यामुळे शांतता ठेवा। तुमची मागणी नेमकी काय, दर्गा हटवायची का अतिक्रमण हटवायचं? अतिक्रमणही हटवावं आणि अनाधिकृत जर दर्गा असेल तर तो देखील काढून घेण्यात यावा, कारण लँड जिहादचे प्रश्न नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय आणि 1, 2, 3 नव्हे तर अतिशय मोठ्या प्रमाणावरती या संदर्भात आम्ही संसदेमध्ये सुद्धा जॉईंट पार्लमेंटरी कमिटी समोर देखील अशा पद्धतीचे आवाहन केले आणि मला असं वाटतं की यामध्ये महाराष्ट्र शासनाने विशेषत्वाने लक्ष घालावं। परंतु केवळ अतिक्रमणच काढलं गेलं आजूबाजूचं आणि दर्गा तशीच ठेवली तर तुमची भूमिका काय? ते आम्ही पाहत आहोत प्रशासन काय भूमिका घेतं, नाही तर आम्ही निलेश राणे साहेब देखील आम्ही संपर्कात आहोत, पाहूया काय होतंय ते। तुम्ही आज जाणार? हो, आज जाऊ ना आम्ही, आम्हाला प्रशासनाने आतमध्ये सोडलं तर आम्ही आतमध्ये जाणार। ते रोखणार आहे ना तुम्हाला? पाहूया आपण काय होतंय ते। तुमच्याबरोबर कोण कोण असणार आहे? बरीच मंडळी आहे। आता तर मी या ठिकाणी प्रशासनाने सांगितलं 144 लागू असल्यामुळे मी थांबलोय या ठिकाणी। परंतु शहरामध्ये अशा पद्धतीनं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय, अशा परिस्थितीमध्ये पोलिसांकडनं ज्या पद्धतीने अशा पद्धतीचं संरक्षण जे आहे ते दिलं जातं, याकडे कसं बघता? नाही, पोलीस वातावरण बिघडू नये याची काळजी घेत आहेत। 144 कलम त्यांनी या ठिकाणी लावलंय, परंतु कुठल्याही पद्धतीचं वातावरण बिघडणार नाही याची काळजी आम्ही देखील घेत आहोत। महापालिकेने ही कारवाई करायला उशीर केलाय? बराच उशीर केला। महापालिका या ठिकाणी चालढकल करत होतं। मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या अनेक घटना नाशिक शहरात आहेत, त्या देखील तातडीने सोडवण्यात याव्या असं मी माननीय आयुक्तांना विनंती करतो। आपण बघतोय महंत सुधीरदास आपल्याबरोबर होते, त्यांना ज्या ठिकाणी हे अतिक्रमण काढलं जातंय त्याच्या काही अंतरावर अडवलेलं आहे। माझ्या मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर पोलिसांकडनं महंतांना ज्या ठिकाणी अडवलेलं आहे त्याच्या समोरच्या बाजूला अगदी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला जे आहे ते हे सगळं अतिक्रमण आहे आणि हेच अतिक्रमण हटवावं अशा स्वरूपाची मागणी या सगळ्यांची आहे, हिंदुत्ववादी सकल हिंदू समाजाची आहे। आणि त्या सगळ्याच्या निमित्तानं आता काही साधू महंत देखील या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरतात। आपल्यासोबत महंत सुधीरदास होते, त्यांनी देखील इशारा दिलेला आहे केवळ आजूबाजूचं अतिक्रमण काढून चालणार नाही, तर ती दर्गा जर अनधिकृत असेल तर ती देखील काढावी, ती जर काढली नाही तर आम्ही तिथे त्याच्या बाजूला हनुमंताचं मंदिर उभारू अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिलेला आहे। आणि त्यामुळे आता हा जो तणाव जो आहे तो अधिक वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट खुशाल पाटीलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।